नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर गट क ची जी पूर्वपरीक्षा आहे त्यासाठी आपण महत्त्वपूर्ण असे प्रश्न या ठिकाणी तुमच्याकडून करून घेतोय. तर आपल्याला माहिती आहे पर्सेंटेज हा टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी. तर मी आज या लेक्चरमध्ये पर्सेंटेजचे एक्झाममध्ये आलेले क्वेश्चन्स या ठिकाणी करून घेतोय. तर आपण यामध्ये टॉपिक वाईज पण करू शकतो, मिक्स पण करू शकतो. तुम्हाला कसं हवंय ते मला सांगा. पहिल्या लेक्चरमध्ये आपण मिक्स क्वेश्चन केले होते. तर काही जणांचं म्हणणं आहे की सर टॉपिक वाईज घेतलं तर चांगलं होईल. तर तुमचं रिस्पॉन्स खूप गरजेचं आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कसे प्रश्न हवेत. टॉपिक वाईज पाहिजे तर तुम्ही मला टॉपिकची नावं सांगा, त्या टॉपिकचे क्वेश्चन आपण घेऊयात. तर हा एक सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आपण पर्सेंटेजचे डायरेक्ट MCQ स्टार्ट करूयात. बेसिक वगैरे तुम्हाला येत असेल तर मी ते आता सगळं सांगत नाही. आपल्या मेन लेक्चरमध्ये सगळं बेसिकपासून आपण सांगतो. इथे डायरेक्ट मी क्वेश्चन आन्सर घेतोय. तर आता पहिला प्रश्न आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. आता हा बेसिक गट क साठी येऊ शकतो, कुठेही हा तुम्हाला प्रश्न मिळेल. तर काय म्हटलेलं आहे, जर ए चे 80%, बी चे 50%, जर ए चे 80% हे इक्वल आहे बी च्या 50%ला, तर बी बरोबर ए चे x%, तर x चे मूल्य काढा. तर आता यामध्ये आपल्याला 150 हे ऑप्शन्स पण दिलेले आहेत. तर आपल्याला हे काढायचं आहे, फाइंड आउट हे करायचं. बी इज इक्वल टू ए चे x%, मग x ची व्हॅल्यू काढायची. तर आता थोडंसं या ठिकाणी जो कॉमन सेन्सचा वापर आपण जर केला, तर आता याला समजा मी डबल केलं, बी चे 50%ला मी डबल केलं, तर इथे होईल बी चे 100%. आणि जर मी ए चे 80%ला जर डबल केलं, तर इथे होईल ए चे 160%. मग आपल्याला ही गोष्ट कळली की ए चे 160% बी च्या 100% आहेत आणि बी चे 100% काय असतं, बी. मग आपल्याला हे मिळालं की ए चे 160% बरोबर बी, आणि आपल्याला हेच पाहिजे होतं, ए चे किती टक्के बी आहे. मग याचं उत्तर काय येईल, 160%. म्हणजे हे आपलं आन्सर असेल. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला 160 लिहिता आहे. तर हे मी डायरेक्ट केलं. मग आता काही जणांचा प्रश्न की सर गुणिले 2 का केलं, कारण या क्वेश्चनची रिक्वायरमेंट पाहता मला ते सुचलं की इथे मला बी पाहिजे. बी मीन्स व्हॉट, आता मी हा 50 ला डबल केलं तर होईल बी चे 100%, आणि बी चे 100% काय असणार आहे, स्वतः बी असणार आहे. मग त्यावरनं डायरेक्ट आपल्याला उत्तर येतं. आणि जर तुम्हाला असं कळत नसेल, मग तुम्हाला बेसिक मेथडनी करायचं तर मग ती अशी असते बघा. आपल्याला ए चे, आता चे म्हणजे गुणिले, ए चे 80% बरोबर बी चे 50%. मग हे आपल्याकडे आहे. मग आपण 100 कॅन्सल केले, डायरेक्ट 0 कॅन्सल केले. मग आता समजा ए या ठिकाणी, बी ला या ठिकाणी खाली घेतलं, आणि इथे 5 आहे आणि इथे 8 आहे, तर ए बी 5/8 आलं. मग आता आपल्याला जे विचारले, बी हे ए चे x% आहे. x% म्हणजे x/100. आता बी च्या जागी आपण 8 टाका आणि ए च्या जागी 5 टाका. तर बी च्या जागी मी 8 टाकले, ए च्या जागी 5 टाकले. आता जर हे सॉल्व्ह केलं, 5 एके 5, 5 दुणे 10 म्हणजे 20चा भाग, बी 16, 160. x बरोबर 160 झालेले उत्तर. तर ज्यांना माझी ही स्मार्ट टेक्निक कळली त्यांनी असं करा. ज्यांना वाटतं की नाही समजत आहे त्यांच्यासाठी आपल्याकडे दुसरी मेथड आहे. मग अशा प्रकारे 2 प्रकारे हे आपल्याला गणित करता येईल. 80चं डबल केलं 160, आणि बीचं डबल केलं, 50चं डबल केलं 100% म्हणजे तो स्वतः बी. चला तर पुढच्या क्वेश्चनकडे जाऊयात आता. जर x चे 8% आणि y चे 4% सारखे असतील, तर x चे 20% कशाच्या समान आहेत. आणि आपल्याला पर्यायामध्ये दिलेले 10% ऑफ y, 16% ऑफ y, 80% ऑफ y, 50% ऑफ y. आता इथे पण फक्त बघून जर डोकं वापरलं, 8 आणि 4 म्हणजे हे 8चं निम्म झालं 4, मग 20चं निम्म काय येईल 10, मग उत्तर काय येईल 10% ऑफ y. तर हे क्वेश्चन्स असे बघून करायचे. आता मी हे का करू शकलो, कारण मी ऑप्शनला पण बघितलं. नाहीतर मुलगा काय करतो, x चे 8%, डायरेक्ट अशी घाई त्याची, x चे 8%, x चे 8% बरोबर y चे 4%, म्हणजे तो असं लिहून डायरेक्ट स्टार्ट करतो. मग हे 100 गेले, इथे 1 आला, इथं 2 आला, मग x च्या छेदात y, मग हे रेशो आला 1:2चा, मग हे रेशो, मग ते तिकडे टाकायचं. मग एवढं सगळं करण्याऐवजी डायरेक्ट आपल्याला कळतं 8चं काय झाले 4 झाले, मग 20चं काय होईल 10 होईल. डायरेक्ट रिलेशनमुळे आपल्याला हे समजून जातं असं करायचंय. आणि दुसरी एक मेथड बघा. आता मला दिलेले x चे 8% बरोबर y चे 4%. आता मला x चे 8च्या ऐवजी किती करायचे, 20 करायचे. आता 8च्या पड्यामध्ये 20 तर काही येत नाही, पण मग 8च्या पड्यामध्ये 40 येतं. मग मी याला समजा 5 पट केलं तर हे झाले 40. मग या साईडला 5 पट केलं तर या साईडला पण 5 पट करावं लागेल.
मग हे झालं 20. मग याचं निम्म केलं, मग याचं निम्म केल्यावर हे झाले 20%. मग याचं निम्म केलं तर हे झाले 10%. झालं उत्तर. एक्सचे 20% बरोबर 10% कोणाचे? वायचे. आलं. पण हे असं करत असताना मग काही मुलांचं तेच नेहमी परत प्रश्न येतो, मग सर ते गुणिले 5 का केलं आणि भागिले 2 का केलं? कारण मला कारण मला क्वेश्चन मध्ये रिक्वायर्ड आहे 20%. मग 8च्या पाड्यात 20% येत नाही ना, मग काय करायचं? म्हणून मी 8 40 केलं आणि 40ला निम्म करून 20 आणले. मग गुणिले 5 भागिले 2, मग जे तुम्ही डाव्या साईडमध्ये करता तेच उजव्या साईडमध्ये करायचं, की गुणिले 5 भागिले 2, मग इकडे पण गुणिले 5 भागिले 2 झालं. 20%, 10% समोरासमोर. बेसिक क्वेश्चन्स आहेत. गट क च्या परीक्षेमध्ये यापैकी कुठला ना कुठला क्वेश्चन तुम्हाला दिसेल. आता गट क ची परीक्षा होईल त्यावेळेस तुम्हाला कळेलच. कोणाला डाऊट असेल कमेंटमध्ये सांगा, आणि तुमचा रिस्पॉन्स खूप गरजेचा आहे. तुम्ही रिस्पॉन्स दिला तर ही सिरीज मग अशीच चालू राहील. तुम्ही विचार करा, 1 जून पर्यंत आपण मग हे सगळं जर चालवत राहिलो, आता आपला एप्रिल चालू, एप्रिल मे, मग जवळपास 50 लेक्चर जर माझे हे झाले फ्रीचे, तर तुम्हाला किती क्वेश्चन्स मिळतील? आणि त्या क्वेश्चन्समधनंच एक्झाममध्ये ॲज इट इज कॉपी क्वेश्चन्स आले, तुम्हाला खूप फायदा आहे त्याचा. तुमचा रिस्पॉन्स इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हे लेक्चर पहा, आवडलं तर तसं कमेंटमध्ये सांगा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. जसे याचे व्ह्यूज वाढतील तसं मग आपल्याला हे नवीन नवीन मग हे डेली घेता येईल मला. आणि मग नंतर मी लाईव्ह पण घ्यायचा माझा प्लॅन चाललाय. पण लाईव्ह घेण्याआधी तुम्हाला याचा रिस्पॉन्स दाखवावा लागेल. जर चांगला रिस्पॉन्स आहे तर मग आपण लाईव्ह घेऊ. चला आता पुढचा प्रश्न बघा. एका व्यक्तीचा पगार 25% कमी होतो. बघा, 25% कमी होतो, नंतर पुन्हा 25% वाढतो, तर त्याचा नवीन पगार त्याच्या मूळ पगाराच्या तुलनेत आहे म्हणजे कमी आहे, जास्त आहे, सारखा आहे? आता हा प्रश्न बघितल्या ज्यांनी अभ्यास केला त्यांना हे माहिती आहे. एक याच्यामध्ये आम्ही शॉर्ट ट्रिक पण सांगितलेली, माझ्या मागच्या लेक्चर्समध्ये पण आहे. पण ज्यांनी अभ्यास नाही केला त्याचं काय? सर 25 कमी झाला, 25 जास्त झाला, म्हणजे 25 कमी झालेला परत तेवढाच वाढवला, म्हणजे आता पगार काय होईल? सेम होईल. चूक. तर हे उत्तर चूक आहे, कारण असं होत नाही. पर्सेंटेजचं गणित आहे. मग याच्यामध्ये आम्ही एक शॉर्टकट टाकलाय. मग शॉर्टकट काय आहे? x²/100. पण तो शॉर्टकट फक्त याच प्रकारच्या गणितांना लागू होतो, बाकी गणितांना लागू होत नाही. मग जिथे पहिले डिक्रीज असेल आणि नंतर इन्क्रीज असेल, म्हणजे पहिले कमी होतो म्हटले आणि नंतर वाढतो म्हटले, आणि दोन्ही ठिकाणी डेटा सेम असेल, तर अशाच ठिकाणी हे तुम्हाला लागू होणार. मग आपण एक्सची व्हॅल्यू टाकली 25चा वर्ग आणि खाली 100. 25चा वर्ग येतो 625 आणि खाली आहे 100. मग हे आपलं आलं 6.25. आता 6.25 आपल्याकडे पर्यायामध्ये 6.25 दिलेले बघा. मग आता मोर का लेस? तर नेहमी लेस येतं, कारण पहिले कमी झालाय नंतर वाढलाय. मग हे लक्षात असं ठेवायचं की इथे पहिला शब्द काय? कमी झाला, मग नेहमी कमीच होतं, म्हणून उत्तर येणार 6.25 लेस. आता काही जण म्हणतील हे असं एवढं सांगितल्यावरती, मग हे शॉर्टकट आपण फक्त मुलांना ज्यांना पाहिजे त्यांच्यासाठी दिलं, आणि नीट सॉल्व्ह करून पाहिजे तर ते पण पद्धत आहे आपल्याकडे. आता या गणितात त्याचा पगार दिलेला नाहीये, तर आपण काय पकडू की त्याचा पगार 100 रुपये. मग त्यानुसार जर आपण केलं तर त्याचा पगार 100 आहे आणि पहिले 25% कमी झाला. मग 100 मधनं 25% कमी झाला म्हणजे 25 रुपये कमी झाला. मग 25 रुपये कमी झाला म्हणजे झाला 75. आता 75 वर 25% वाढणार. 100चे 25% तर 25च येतात, त्यामुळे ते काय मी कॅल्क्युलेट केलं नाही. 100 मधनं 25 गेले 75. पण आता 75चे 25% तुम्हाला येत नसेल तर ते आपण कॅल्क्युलेट करू. तर हे तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागेल. मग तुम्ही डायरेक्ट गुणाकार जर केला, 25 5 25 असेल, 25 7 75 असेल, मग हे किती आलं? आणि इथे 100 असल्यामुळे तुम्ही इथे पॉईंट दिला, मग हे आलं 18.75. म्हणजे 18.75 याच्यामध्ये वाढेल. मग आता 75 मध्ये जर 18.75 वाढलं तर तुमचं हे 10 85 8 93, म्हणजे हे किती झाले? 93.75 रुपीज. मग पहिला पगार होता 100 आणि आता झालाय 93.75. म्हणजे साहजिकच तुमच्या पगारामध्ये कमतरता आहे. कितीची? 6.25ची. काही जणांना वाटेल 6.25 कसं आलं? वजाबाकीने. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी प्रत्येकाच्या मनात काही ना काही येत राहील, तर त्या प्रत्येकाचं उत्तर आपण इथे दिलेलं आहे. मग ह्यांची वजाबाकी केली, इथे 25 झालं, मग तुम्हाला माहिती आहे 7 6 9 9 3 6, मग हे अशा पद्धतीने 100चा ऐवजी 93.75 झालं, म्हणजे त्याचा पगार 6.25% कमी झाला. मग ही एक मेथड दिली शॉर्टकटवाली, ही एक सेकंड मेथड दिली तुम्हाला. आणि थर्ड मेथड काय असते?
थर्ड मेथड पण आहे आपल्याकडे. थर्ड मेथडमध्ये काय की पहिले त्याचा पगार 100 होता, नंतर त्याचा पगार 25ने कमी झाला म्हणजे 75 झाला, नंतर त्याचा पगार 25ने वाढला म्हणजे 125 झाला. मग हे 100 कॅन्सल झाले. मग यांचा गुणाकार करायचा. मग यांचा गुणाकार मोठा आहे, मग तुम्हाला भाग लावायचा आहे तर मग तुम्ही भाग लावून इथे 3 आणि 4चा भाग लावू शकता. मग यांचा गुणाकार करायचा. मग 125चं जर ट्रिपल केलं तर 375 येईल. मग 375ला भागिले 4 करावं लागेल. मग 4 9 36, 15 राहिले, 4 त्रिक 12, 30 राहिले, 4 7 28, 20 राहिले. हे बघा आलं उत्तर 93.75. मग त्याचा पगार 93.75 झालाय, म्हणजे आधीपेक्षा काय झालाय 6.25% कमी झालाय. बघा किती मेथड्स दिल्या तुम्हाला. ही एक मेथड दिली, ही दुसरी मेथड दिली, ही तिसरी मेथड दिली. तुम्हाला जे करायचंय ते करा. कुठली मेथड तुम्हाला एक्झाममध्ये चांगली वाटते, समजते, ती तुम्ही करू शकता. आणि इथे आपण प्रॅक्टिस क्वेश्चन घेतोय. मी परत एकदा हे सांगतोय, नाही तर काही जण म्हणतील की आम्हाला कळत नाही, फास्ट आहे किंवा काय. पण आता मी असं अज्युम करतोय की शेवटचे 2 महिने राहिलेत, म्हणजे तुमचा सगळा अभ्यास झालाय आणि आता आपण प्रॅक्टिस करतोय. हे फाउंडेशन नाहीये किंवा न्यू बॅच नाहीये की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला बेसिक पासून शिकवतोय. वेगळं असतं. रिव्हिजन घेणं वेगळं आणि बेसिक पासून शिकवणं वेगळं. त्यामुळे ज्यांना बेसिक पासून शिकायचंय त्यांनी डायरेक्ट माझी बॅच जॉईन करा. बॅचमध्ये सगळं तुम्हाला डिटेलमध्ये बेसिक पासून मिळेल. चला बघून घ्या, क्लिअर आहे का सगळं. असाच एक क्वेश्चन पुढे आहे. चला पुढच्या क्वेश्चनकडे वळूयात आपण. बघा त्याच क्वेश्चनचं यूज आहे इथे, थोडंसं वेगळं आहे. एका कामगाराच्या वेतनात 20%, एक मिनिट, एका कामगाराच्या वेतनात 20% कपात झाल्यानंतर पुन्हा मूळ वेतन मिळवण्यासाठी त्यात किती टक्के वाढ होणे आवश्यक आहे. म्हणजे पहिले 20% कपात झाली आणि परत त्याला त्याची ओरिजिनल सॅलरी पाहिजे, मग त्यासाठी आपल्याला किती वाढवावी लागेल असं सांगितलंय. तर मागच्या क्वेश्चनमध्ये जसं होतं की सॅलरी कमी झाली परत वाढली, तर त्याचाच या ठिकाणी संदर्भ आहे. तर तसंच जर आपण करायचं ठरवलं तर आता इथे x² वगैरे नाही लागू होत, कारण याच्यामध्ये वेगळा टाईप आहे. मग आपण जर 100 मानून मगासारखं केलं की 100 रुपये सॅलरी आहे, 20% कपात म्हणजे 20 कमी झाले. 100चे 20% 20च असतात. मग आपण पकडू 20 रुपये कमी झाले, तर मग किती झाले 80. मग आता 80चे परत आपल्याला करायचे 100. मग 80चे 100 रुपये परत करायचे, कारण परत त्याला त्याची ओरिजिनल सॅलरी द्यायची. जी स्टार्टिंगला होती तीच सॅलरी परत त्याला आपल्याला द्यायची. मग 80चे परत 100 करायचे, तर आपल्याला त्याला 20 रुपये वाढवून द्यावे लागतील. मग 20% उत्तर नाही येणार, आपल्याला 20 रुपये वाढवायचे. आता हे 20 रुपये कितीवर वाढले, हे 20 रुपये वाढले 80वर. 80वर 20 तर 100वर किती, मग 20 एके 20, 20 चोक 80 आणि 4ने इकडे जर भाग दिला तर 25. म्हणजे आपलं उत्तर काय येईल, त्याच्या पगारामध्ये 25% वाढ त्याला आपल्याला द्यावी लागेल. मग अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. अजून दुसरी मेथड पाहिजे, दुसरी मेथड पण असते ना आपल्याकडे. पहिला त्याचा पगार 100 होता, 100 मध्ये आपण 20% कमी केला म्हणजे त्याचा पगार आपण केला 80. आता आपल्याला त्याचा पगार किती वाढवावा लागेल, म्हणजे त्याला परत पगार 100 होईल. आधीचा पगार 100, परत आता पण पगार 100, पण मध्ये आपण त्याचा पगार कमी करून 80 केलेला, तर त्याला किती वाढवावं लागेल. आता हे बघून तुम्हाला मागच्या गणिताची आठवण आली असेल, मागच्या गणितात असंच केलेले असेल. मग आता इथे बघा 100 कॅन्सल केले, 100 कॅन्सल केले. पुढे हे बे चोक आणि हे बे पंचे, 4ने इकडे भाग दिला 25चा. आता हा 5 इकडे गेला, मग एक्सचं काय आलं व्हॅल्यू 125. म्हणजे त्याच्या पगाराला आपल्याला 100च्या ऐवजी उत्तर 125 आलं, म्हणजे कितीने वाढवणं गरजेचं आहे, 25%ने वाढवणं गरजेचं आहे. मग आता या क्वेश्चनमध्ये पण तुमच्यासाठी 2 मेथड्स मी दिलेले आहेत. बघा तुमचा रिस्पॉन्स खूप गरजेचा आहे. माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आहेत तुम्हाला देण्यासाठी. कदाचित हे 2 महिन्याचे लेक्चर्स तुमची पोस्ट मिळवून देऊ शकतात. गणित बुद्धिमत्ताचे 20 प्रश्न आपल्याला येणार आहेत आणि जर तुम्ही थोडंसं माझ्यासोबत अभ्यास करून थोडासा तुमचा स्पीड वाढवला तर कमी टाइममध्ये आपले हे प्रश्न सॉल्व्ह होऊ शकतात. जेणेकरून तुम्हाला कमी वेळात जर तुम्ही हे सॉल्व्ह करताय तर तुम्हाला इतर पेपरसाठी पण वेळ मिळतो. तर आपण त्याच्यासाठी पण व्हिडिओ बनवलाय, 1 तासाच क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे, तो व्हिडिओ पण बघून घ्या तुम्ही. मेन तुमचे रिस्पॉन्स गरजेचे. तुम्हाला जेही वाटते ते कमेंटमध्ये लिहून पाठवा, त्यानुसार मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येईल. माझ्याकडे खूप गोष्टी पेंडिंग आहेत. करंट अफेअर्सची सिरीज चालू करायची आहे,
का MCQची सिरीज चालू करायची, मॅथ्स रिझनिंग टॉपिक वाईज घ्यायचं, PYQ घ्यायचे, जे तुम्हाला पाहिजे ते फक्त कमेंटमध्ये टाका, लगेच आपण चालू करू. चला आता पुढचा क्वेश्चन बघा. द रेशो ऑफ द नंबर ऑफ बॉईज, चला मराठीत वाचू, इंग्लिशमध्ये परत टेन्शन येईल तुम्हाला. शाळेतील मुलांचे आणि मुलीचे प्रमाण 3:2 आहे. जर 20% मुले आणि 30% मुलींना शिष्यवृत्ती मिळाली तर शिष्यवृत्ती न मिळालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी शोधा. तर आता याच्यामध्ये आपल्याला शाळेत किती मुलं आहेत ते दिलं नाहीये, प्रमाण दिलेलं आहे, तर एक आकडा दिलेला नाहीये. आणि पर्सेंटेजचं गणित आहे तर मग आपण 100 पकडूनच करायचं, कारण उत्तरामध्ये पण आपल्याला पर्सेंटेजमध्येच दिलेलं आहे. तर आता बेसिकली जर स्टेप बाय स्टेप जर केलं, त्यांनी थोडंसं मी ओरली सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला समजतंय का बघा, नाही तर मग स्टेप बाय स्टेप लिहितो. 3:2 प्रमाणे 3:2ला जर मी डबल केलं तर होईल 6:4, डबल केलं तर होईल 6:4 आणि 1 0 लावला तर होईल 60-40. मग याचा अर्थ काय होईल की मुलं 60 आहेत आणि मुली 40, आणि मग 60 आणि 40चा आकडा काय होतो 100. मग आता 20% मुलांना स्कॉलरशिप मिळालेली, 20ला मिळाली म्हणजे न मिळालेली किती आहेत 80%. 30%ना मिळालेली म्हणजे न मिळालेली किती आहेत 70%. मग 80%ना नाही मिळालं, मग 60चे जर मी 80% काढले, 6-8-48 आणि 70%ना नाही मिळालं, 40चे 70% जर मी काढले, 4-7-28, मग एवढ्या जणांना स्कॉलरशिप नाही मिळाली. हे झालं उत्तर. तर काहींचं असतं की मग आम्हाला नाही समजत आहे. मग तुम्हाला समजत नाही तर तुम्हाला प्रॅक्टिस करून इथपर्यंत पोहोचायचंय पोस्ट मिळवण्यासाठी. मी खूप वेळा तेच बघतो की मला तेच कमेंट असतात की सर एवढा फास्ट आम्हाला समजत नाहीये. अरे मग तुम्हाला लेक्चरच त्यासाठी करायचंय ना, फास्ट होण्यासाठी. तुम्हाला स्वतःला चेंज करायचंय. आतापर्यंत तुम्ही पास होत नाही का? कारण तुम्ही जे शाळेत आहे तेच करताय. पण जर तुम्ही स्वतःला बदललं तर तुमचा रिझल्ट पण आपोआप बदलेल. ज्या ठिकाणी तुम्ही फेल दिसताय त्या ठिकाणी तुम्हाला पास दिसायला लागेल. मग आपल्याला हळूहळू बदलावं लागेल. आपल्याला काही काही नवीन स्किल्स अक्वायर करावे लागतील. कॅल्क्युलेशन फास्ट करावं लागेल, विदिन टाइम लिमिट सॉल्व्ह करावं लागेल. तेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षेमध्ये टिकू शकता. कोणाला जन्मतः येत नाही, मी काय म्हणत नाही तुम्हाला सगळं आलं पाहिजे, पण तुम्हाला जर येत नाही तर ते शिकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे मुलांचं एक उलट अप्रोच आहे. ते काय म्हणतात, शिक्षकांनी स्लो डाऊन व्हायला पाहिजे. शिक्षक कशाला स्लो होईल? उलट शिक्षक तुम्हाला फास्ट होण्यासाठी प्रवृत्त करतोय, जेणेकरून तुमचा रिझल्ट येईल. आणि शिक्षकाला स्लो करून काय व्हायचं, तुम्ही शिक्षक दोघं 5 वर्ष एकत्र बसा. आपल्याला रिझल्ट पाहिजे, तर रिझल्टसाठी आपल्याला थोडंसं असं स्मार्टवर्क शिकावं लागेल. तुम्ही वाटलं तर गणित पॉज करा, पॉज करून बघा की काय म्हणतायत, स्पीड कमी करा, पण अशा टेक्निक्स करा. नाहीतर मग बेसिक मेथड आहेच ना, आता बेसिक मेथड शिकवतो. आता मुलगा आणि मुलगी, तर बॉईज अँड गर्ल्स, तर बॉईज आणि गर्ल्सला आपण पकडलं 100, तर बॉईज दिलेले 3x आणि गर्ल्सला पकडलं 2x आणि हे दिले 100, तर 5x बरोबर काय 100 आहे. मग 5ने इथे कट मारला तर x ची व्हॅल्यू काय आली 20, आली x ची व्हॅल्यू 20. मग आता बॉईज आपले 3x होते, मग 3 गुणिले 20 60. गर्ल्स आहेत 2x, 2 गुणिले 20 40. तर हे बॉईज आणि गर्ल्सची संख्या आली. आता आपल्याला काय बघायचे, स्कॉलरशिप न मिळालेली. मग आता 80%ना नाही मिळालं, तर परत 80 कुठून आलं, 80 कुठून आलं, 20ला मिळालं. 100 पैकी 20ला मिळालं तर न मिळालेले 80. 100 पैकी 30ला मिळालं तर न मिळालेले 70. तर मग बॉईज मध्ये आपल्याला काय करावं लागेल, 60चे 80% काढावे लागतात, 6-8-48. आणि गर्ल्समध्ये आपल्याला 40चे 70% काढावे लागतील, 4-7-28. आता 8-8-16 एवढं जरी कळलं तरी 6 वाला एकच ऑप्शन येते. पूर्ण जर सॉल्व्ह केलं तर 8-8-16 1 आणि आलं 76%. मग आमच्याकडे आहेत ना मेथड, सगळे आहेत. म्हणजे लहान मुलाला 5वीच्या मुलापासून ते ग्रॅज्युएशन झालेल्या, मास्टर झालेल्या सगळ्यांना आपण गणित शिकवू शकतो. पण 5वी पेक्षा आपल्यामध्ये काहीतरी वेगळं आलं तर मग आपल्याला पोस्ट मिळणार. आणि शाळेत असताना हे होतं की बाबा स्टेप लिहा, स्टेप बाय स्टेप करा, मग या स्टेपला अर्धा मार्क, मग 2 मार्क मिळाले. आता तुम्हाला हे कोणाला लिहून दाखवायचे, तुम्हाला परीक्षेमध्ये फक्त काय करायचं, राईट जो आन्सर आहे त्याला आपल्याला फक्त सर्कल करायचं आणि हे रफ वर्क करायचं. रफ वर्कला ते तुम्हाला कागद तरी देत आहेत का? प्रश्नपत्रिकेत थोडीशी जागा आहे तिथेच रफ वर्क करायला सांगितलं. मग मुलांना हे समजून घ्यावं लागेल. मुलं म्हणतात आमचा रिझल्ट येत नाही, कारण आयोगाला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे ती समजून तर घ्या पहिले, तेव्हा रिझल्ट येईल. आयोग तुम्हाला म्हणतोय का आम्हाला मोठे मोठे उत्तर लिहून दाखव रे? आयोग तुम्हाला
त्याच पेपरमध्ये छोटीशी जागा देतोय आणि म्हणतोय तिथल्या तिथं रफ वर्क करा. म्हणजे आयोगाला तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे? लिखाण नकोय, मोठ्या मोठ्या मेथड्स नकोय, स्मार्टली पटकन आन्सर देणार मुलगा पाहिजे. ऑप्शन्स म्हणून दिलेले, कधी कधी ऑप्शनला बघून पण आपण डायरेक्ट उत्तर देऊ शकतो. तरी इथे मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतोय सगळ्या गोष्टी. म्हणजे मी हे जे बोलतोय हे का बोलतोय? कारण जर तुम्ही आत्ताच्या 2 महिन्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी ऐकून जर त्यावरती काही अंमलबजावणी केली तर कदाचित तुमचा रिझल्ट वेगळा दिसेल आधी जो दिसायचा त्यापेक्षा. आणि ज्याला बेसिक पासून शिकायचंय त्यासाठी ओपन आहे सगळं. तुम्ही या कॉन्टॅक्ट करा माझ्याशी. माझा नंबर पण या ठिकाणी देतो बघा, 8082790729. मेसेज टाकून द्या मला, मी कॉल करेल. तुमचे काय डाऊट असेल ते सगळे कॉलवर क्लिअर करतो. फाउंडेशन बॅच वगैरे तुम्ही कुठलीही जॉईन करू शकता, सगळं त्यामध्ये कव्हर करून दिलं जाणार आहे. आणि मेन्ससाठी पण आता खूप महत्वाचं झाले. मेन्समध्ये पण तुम्हाला 20-22 क्वेश्चन जर आले तर बघा, डिसाईड करा काय करायचं. आता या ठिकाणी बघा, कोलकाता येथून बसचे भाडे, ट्रेनचे भाडे अनुक्रमे 20 आणि 30 होते. बस आणि ट्रेन, बसचं भाडं 20 रुपये, ट्रेनचं 30. ट्रेनच्या भाड्यात 20%, ट्रेनच्या भाड्यामध्ये 20% आणि बसच्या भाड्यात 10% वाढ करण्यात आली. तर नवीन रेल्वे भाडे आणि बस भाड्याचं गुणोत्तर, तर नवीन रेल्वेचं भाडं आणि बसचं भाडं यांचं गुणोत्तर तुम्हाला विचारले. तर आता पर्याय आपण बघतोय 11, 18, 18, 11, 5, 3, 3, 5. आता सगळ्यात पहिले मला काय विचारलंय? रेल्वे आणि बस. आणि इथे लिहिलेलं आहे रेल्वेचं 30 आहे, बसचं 20 आहे. म्हणजे साहजिकच रेल्वेचं भाडं जास्त आहे. मग आपल्या उत्तरामध्ये रेल्वे नाव पहिलं आहे, तर उत्तर जे असेल म्हणजे आपल्याला काढायला सांगितलं रेल्वे बसचं गुणोत्तर. मग आपल्या उत्तरामध्ये पहिला आकडा मोठा असला पाहिजे. मग आता इथे 11, 18 आहे, म्हणजे हे कट झालं, कारण याच्यामध्ये पहिला आकडा जो आहे तो छोटा आहे. आणि इकडे दिलेले 3, 5, मग हे पण कट झालं. मग आपल्याकडे 18, 11 किंवा 5, 3 या दोन गोष्टी आता अवेलेबल आहेत. मग आता जर थोडंसं स्मार्ट वर्क वापरलं मी, आता बसचं भाडं 20 रुपये, त्याच्यामध्ये किती सांगितले त्यांनी? 10% वाढ झाली. 20 रुपयामध्ये 10% जर वाढ झाली तर 2 रुपये, 20 आणि 2 22. आता इकडे बघा 22 11च्या पाड्यात येतो. झालं उत्तर. म्हणजे हे झालं स्मार्ट वर्क. मी मागच्या गणितात जे तुम्हाला म्हटलं की ऑप्शननी कधी कधी होऊन जातं, सॉल्व्ह करायची गरज नाही. मग आयोगाला तुमच्याकडनं ही अपेक्षा आहे, तुम्ही आयोगाची अपेक्षा पूर्ण करा, आयोग तुमची अपेक्षा पूर्ण करतोय, तुम्हाला पोस्ट देतोय. मुलं तेच म्हणतात, मी अभ्यास करतोय. मी अभ्यास सगळी दुनिया करते, सगळं जग करते. काय काय लोक पेपर वाचतात, पेपरमधले लेख वाचतात, अभ्यास करतात. आपल्याला काय करायचं असतं की तुम्हाला आयोगाच्या अपेक्षा कंप्लीट करायच्या, त्यावेळेस तुम्हाला पोस्ट मिळणार आहे. तुम्ही हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी सगळं वाचताय, पण पेपरमध्ये जाऊन जर तुम्हाला ते जे त्यांनी दिलेले ते विदिन टाइम लिमिट जर करता येत नसेल तर तुम्ही एक अभ्यासू व्यक्तिमत्व बनवू शकता, पण एक अधिकारी नाही बनवू शकत. मग आपल्याला हे ठरवावं लागेल आपल्याला करायचं काय नेमकं. लिमिटेड स्टडी, सतत रिव्हिजन, त्यानंतर अनालिसिस की नेमकं कुठले टॉपिक करायचे, काय करायचं, कसे प्रश्न येतात, सगळे PYQ अनालाइज करून त्यानुसार तयारी केली तरी लिमिटेड अभ्यासामध्ये पण रिझल्ट येतो आजकाल. आणि हे मी तुम्हाला करून दाखवेल. तुम्ही माझ्यासोबत अभ्यासाला लागा. आता हे सॉल्व्ह करू आपण. आता रेल्वे आणि बस असं आपण लिहिलं तर रेल्वेचं भाडं आहे 30 रुपये, बसचं आहे 20 रुपये. आता रेल्वेच्या भाड्यामध्ये 30 मध्ये किती वाढलेले? 20% वाढले, हे झाले 6 रुपये. आणि बसच्या भाड्यामध्ये 20 मध्ये 10% वाढलं, ते झाले 2 रुपये. तर 20 मध्ये 2 वाढले 22, 30 मध्ये 6 वाढले 36. मग 36 आणि 22, 36 आणि 22चा जर रेशो काढला आपण, 2 ने भाग गेला तर एका ठिकाणी येईल 18 आणि एका ठिकाणी येईल 11. 18, 11 झालं, 18, 11 झालं उत्तर. आणि याला डायरेक्ट करायचं तर डायरेक्ट पण आपल्याकडे पर्याय आहे की आता तुम्ही डायरेक्ट असं पण करू शकता. 30 चे 120% काढा आणि 20 चे 110% काढा. आता हे जर सॉल्व्ह केलं, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल, 0 0 गेट कॅन्सल. मग हे आलं 12 36 आणि हे आलं 11 2 22, 36 22. 2 ने भाग दिला इथे येईल 18, 2 ने भाग दिला इथे येईल 11. हे झालं उत्तर 18 11. तर वेगवेगळ्या प्रकारे आपण हे करू शकतो. बघा, काही समजत नसेल तर सांगा मला. चला पुढचा क्वेश्चन. मोठ्या बागेत 60% झाडे नारळाची, नारळाच्या 25% झाडे आंब्याची आणि आंब्याच्या 20% झाडे सफरचंदाची. तर सफरचंद झाडांची संख्या 1500 असल्यास बागेतील झाडांची संख्या शोधा.
तर आता काय करायचं याच्यामध्ये, सिम्प्लिफिकेशनवाला क्वेश्चन आहे. तुम्हाला याच्यामध्ये पण 2-3 मेथड्स आहेत, ऑप्शननी पण करू शकतो. पण चला आता मी लाईनीने दाखवतो. पहिले एक्स झाडे, एक्स पैकी 60%, एक्स पैकी 60% हे नारळ आहे. मग एक्सचे 60% नारळ म्हणजे हे झाले नारळाची झाड. आता याच्या 25%, याचे जर मी 25% काढले तर हे माझे काय होतील, आंब्याची झाडं म्हणजे आंबा. आणि मी याच्या 20% जर काढलं तर मग ते होईल सफरचंदाचं झाड, सफरचंद. आणि मग हे सफरचंदाच्या झाडाची संख्या आपल्याला किती दिली, 1500. मग हे तुमचं इक्वेशन बनलं. मग आता याला जर आपण सॉल्व्ह करायला घेतलं, टोटल झाडांच्या 60% नारळ, नारळाच्या 25% आंबा, आंब्याच्या 20% सफरचंद आणि जे की 1500 असं त्यांनी सांगितलं. तर मग आता हे जर मी सॉल्व्ह केलं तर कसं होईल, तर आता याला भाग दिला, हे 3 आणि 5, 20ने भाग दिला, 20 त्रिक 60, 20 पाचा 100, 25 एके 25, 25 चोक 100, 20 एके 20, 20 पाचा 100. तर वरती जर तुमचं नीट लक्ष असेल तर वरती फक्त 3 राहिला, खाली 5 चोक 20, 20 पाचा 100, खाली 100 राहिले आणि इकडे एक्स बाकी आपला आणि इकडे आहे 1500. तर मी 3ने इकडे 1500ला डायरेक्ट भाग दिला तर 500चा भाग जाईल, 3 5 15 आणि 100 आणि 500, 100 आणि 500 किती झाले, 50,000. हे आहे तुमचं उत्तर, 50,000. आणि जसं मी तुम्हाला म्हणत होतो ऑप्शनने पण करायचं असेल तर पण ऑप्शनने आता कसं आहे, 50,000 हा 3 नंबरवर ऑप्शन आहे. पण एक बेसिकली मुलगा जेव्हा एक्झाममध्ये जातो तेव्हा तो बघतो राऊंड फिगर काय, आता सगळे 0-0 राऊंड फिगर आहे, पण त्यातल्या त्यात 50,000 एकदम राऊंड आहे त्यांच्यापेक्षा. मग एखाद्याने काय केलं, 50,000 घेतलं आणि असं पण करू शकतो तो. 50,000, 50,000चे 60%, मग त्यानंतर 25% आणि त्यानंतर 20%. आता इथे काय होईल, हे 2 0 इथे कट झाले, हे 2 0 इथे कट झाले, हा 1 0 इथे गेला, हा 1 0 इथे गेला. मग आता आपल्याला गुणाकार करायचा आहे, 5 30 आणि 25 दुने 50, 5 त्रिक 15 आणि हे 2 0 आलं 1500. त्यांनी आपल्याला 1500 दिलं होतं म्हणजे 50,000 हे काय राईट आन्सर आहे. मग ही एक मेथड आहे ऑप्शन मेथड, तर या मेथडने पण तुम्ही जाऊ शकता. त्यानंतर आता पुढची मेथड बघा, पुढची 100 मानून करायची मेथड. समजा मी 100 मानली, टोटल बागेतली झाडं 100 मानली, तर याच्या 60%, याच्या 60% येईल 60. मग हा 60 जो येईल तो काय येईल, नारळ. आता या 60चे त्यांनी दिलेले 25%, आता या 60चे 25%, 25 जर तुम्ही केलं तर 150, किंवा आपल्याला माहिती 25% म्हणजे 1/4 असतो, 60चा 1/4 म्हणजे पाव हिस्सा 15. मग हे जे 15 झाडं झाली ती कशाची झाली, आंबा. आणि आंब्याच्या 20%, आंब्याच्या 20%, आता 15चे 20% 3, मग हे झालं तुमचं सफरचंद. मग आपण जर बघतोय 100 60 15 3 पर्यंत येऊन पोहोचलो, 3 बरोबर सफरचंद. मग याचा अर्थ काय की 3% सफरचंद आहे, म्हणजे 3 बरोबर 1500, तर 100 बरोबर किती, मग 3ने इकडे भाग दिला, 3 5 15चा, मग हे 5 आणि हे 500 झाले, 500 आणि 100चा जर गुणाकार केला तर एक्सचं उत्तर येईल 50,000. तर ही एक मेथड. कुठलाही गणित तुम्ही आणून माझ्यासमोर टाका, प्रत्येक गणितामध्ये असे 2-3 मेथड तुमच्यासाठी मी देईल. हे मी का करू शकतोय, कारण पूर्ण कन्सेप्च्युअल नॉलेज जर एखाद्याला असेल तर तो असं कुठल्याही प्रकारे त्या गणिताला फिरवू शकतो. पण बाकी असं असतं की ते मेथड पाठ करतात, हे गणित आलं की ही स्टेप करायची, ती स्टेप, काही नाही त्यांचं भविष्य. म्हणजे काही लोकांना माझा राग येतो, मला माहितीये, पण मला काय वाईट वाटत नाही त्याबद्दल, कारण जे खरंय ते मला बोलायला आवडतं. आणि आपल्याला माहितीये सत्य हे नेहमी कटू असतं. तसंच औषध डॉक्टर आपल्याला देतो ते पण कडू असतं, पण ते आपल्या आरोग्यासाठी गरजेचे म्हणून तो डॉक्टर देत असतो. मग आता तुम्हाला डिसाईड करायचंय की तुम्हाला काय करायचंय, कसं बनायचंय. तुम्ही यामध्ये एकदम प्रो बनायचं असेल तर तुम्हाला बेसिक करणं तर गरजेचंच आहे. बेसिक फाउंडेशन पूर्ण नीट सगळं शिकून घेतलं आणि मग ते शिकून घेतल्यानंतर मग नंतर येतं रिव्हिजन. आणि मग एका टाईपचे आपण सारखे क्वेश्चन सॉल्व्ह करत गेलो की मग आपल्याला शॉर्टकट्स करायला लागतात आणि मग तुम्ही हे असं सगळं करू शकता. काहींचं असतं, काही जण मला मेसेज करतात, कॉल करतात, सर मला ट्रिक पाठवा. ट्रिक पाठवा म्हणजे काय करायचं नेमकं, कसं काय पाठवायचं, मॅथ्सचे ट्रिक पाठवा.
मग पर्सेंटेजचे आणि जर चॅप्टरची नावं घेतली तर मॅथ्समध्ये जवळपास 25 चॅप्टर आहेत. आणि जर आपण जर तसं बघायला गेलं की आता एखाद्या चॅप्टर आहे पर्सेंटेज, त्यामध्ये टाईपच 15-20 असतील. मग त्या प्रत्येक टाईपमध्ये काही ना काही वेगळं ट्रिक, ती ट्रिक पाठवता येत नसते. क्वेश्चनमध्ये आपल्या समोर आल्यावरती आपण त्याला तयार करतो. आता एका क्वेश्चनमध्ये ती ट्रिक होती x²/100, ती मी सांगितली. हे असे ट्रिक पाठवून मग ते पाठ करून त्यांनी नाही होऊ शकत पास. त्याचा वापर कुठे कुठे आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला फायदा होईल, पण त्यांनी पाठ करून आपला रिझल्ट येत नाही, हे लक्षात घ्या. चला आता पुढच्या गणिताकडे जाऊ. लोकसंख्येचं गणित दिलेलं आहे. एका गावाची लोकसंख्या 25,000 आहे. 1/5 महिला आहेत आणि बाकीचे पुरुष. 5% पुरुष आणि 40% स्त्रिया अशिक्षित आहेत. तर एकूण किती टक्के लोक शिक्षित आहेत? आता या क्वेश्चन मध्ये बघा, आपल्याला दिलेले लोकसंख्या 25,000. आता हा प्रश्न थोडासा आपल्या मागचा एक क्वेश्चन झाला शिष्यवृत्तीवाला, त्याच्यासारखा आहे की एका शाळेमध्ये मुलगा आणि मुलींचे प्रमाण 3:2 वगैरे होते, ते तशा टाईपचा क्वेश्चन. पण त्या क्वेश्चन मध्ये आपल्याला दिलं नव्हतं की किती आहेत मुलं शाळेमध्ये, आपण 100 मानून केलेलं. मग याला पण 100 मानून जर केलं तर उलट भारी आहे. तर मुलं काय करतात, मुलगा इथे फसतो 25,000, इथे मुलगा अडकला आणि 25,000 आहे तर मग तो काय करतो, 25,000चे तुकडे करतो. मग मुलं म्हणजे स्त्रिया किती पुरुष किती काही नाही करायचे. आता 1/5चा अर्थ असतो 20%. जर तुम्हाला माहिती असेल बेसिक, जसं 1/2 50 असतं, 1/4 25 असतं, तसं 1/5 असतं 20%. मग हे आहे 20. मग जर महिला 20 आहेत तर पुरुष किती असतील, 80%. मग आपण असं लिहू शकतो, महिला आहेत 20% आणि पुरुष आहेत 80%. आता जर आपण बघितलं तर पुरुषांमधले 5% अशिक्षित आहेत. मग 5% जर काढले आपण, 80चे 5% काढले, 4 येतात, पण तुमच्यासाठी लिहून दाखवतो मी. 5 1 5, 5 2 10, 2 2 4, 4 आले. मग 80 मधले 4 अशिक्षित आहेत. मग शिक्षित किती आहेत, 76. आता सेम महिलांचं जर बघितलं, महिला 20 आहेत, 20 पैकी 40% अशिक्षित आहेत. तर 20चे 40% काढल्यावर परत काय येतं, 8. मग 20 मधल्या 8 अशिक्षित आहेत. मग शिक्षित किती आहेत, 16. मग 76 आणि 16 यांची जर ऍडिशन केली, सॉरी इथे 16 नाही 12 येतं, चुकून 16 लिहिलं मी, 12. 20 मधनं 8 गेले 12. 12 आणि 76ची ऍडिशन केली तर ह्याला 8 आणि ह्याला 8, म्हणजे तुमचं येईल 88%. 20 वजा 8 12, मी चुकून ते 16 म्हटलं, माझ्याकडनं लिहिलं गेलं. 12 आणि 76चं ऍडिशन केलं काय आलं, 88. डायरेक्ट करता आलं. आता आपले बाकीचे बिचारी मुलं 25,000 घेऊन करतात. मग त्यांचं कसं, 1/5, मग त्यांची स्टेप 25,000चा 1/5, ते पण आपण करू. 5 ने इथे भाग दिला 5,000. 1/5 म्हणजे 5,000 असतं. म्हणजे यातनं आपल्याला कळलं 25,000चे 2 तुकडे झाले. 25,000चे 2 तुकडे झाले, 5,000 आणि 20,000. मग हे 5,000 जे आहेत ते आहेत स्त्रिया किंवा महिला जे आपण म्हणतोय, आणि हे आहेत पुरुष. मग पुढची स्टेप, मग पुढच्या स्टेपमध्ये आता ते किती अडकले बघा. आता ते काय करणार, 40% काढणार 5,000चे, परत मग 5% काढणार 20,000चे. मग त्यांचं क्वेश्चन किती लेंदी झाला. हे तुम्हाला मला दाखवून द्यायचं की थोडं स्मार्ट वर्क वापरलं तर पटकन होईल. मी ते पण करून दाखवतो. आता स्त्रियांमध्ये आपल्याला 40% काढायचे, तर 5,000चे 40% मी काढले, 2,000. हे 2,000 स्त्रिया नाही शिकल्या, 5 मधल्या 2,000 नाही शिकल्या. मग शिकल्या किती, 3,000. मग हा 3,000चा आकडा आला. 5,000 मधनं 2,000 वजा केले मी, 5,000 मधनं 2,000 शिकल्या नाहीत, तर शिकलेल्यांच्या संख्या आली 3,000. आता पुरुषांमध्ये जर आपण बघितलं तर 20,000 पैकी आपल्याला दिलेले 5% शिकले नाहीत, म्हणजे 2 शून्य गेले. मग हे किती आले, 1,000 जण शिकले नाहीत असं आलेले. मग 20 मधले जर 1,000 जण शिकले नाहीत तर मग शिकलेले किती आले, 19,000. मग हे 19,000 आणि 3,000 यांना जर ऍड केलं तर हे येतील 22,000. म्हणजे 22,000 लोक काय शिकलेले आहेत. मग किती पैकी 22,000, 25,000 पैकी. मग 25,000 पैकी 22,000, तर 100 पैकी किती, शून्य गेले शून्य गेले शून्य गेले, जेवढे शून्य घालवतायत तेवढे तुम्ही घालवू शकता. आणि मग आपल्याला पुढे काय करायला लागेल, भाग द्यायला लागेल. मग तो भाग कुठला जाणार, 25/8 200, 25/8 200, 88%. मग आता तुम्ही स्वतः कम्पेअर करा. आता मी फास्ट कॅल्क्युलेशन केलं म्हणून मी थोडं स्पीडनी केलं, पण एखादा तुम्ही स्लो कॅल्क्युलेशन वाला तर त्याला अजून वेळ लागेल. आणि मग आपल्याला वाटतं यस मला उत्तर आलं वगैरे, पण 3-4 मिनिटात एक गणित जर करत असाल तर परीक्षेमध्ये 20 प्रश्न कसे काय करणार आहेत. मी सांगतो, गट क मध्ये 20 प्रश्न येतात, तर 20 पैकी 1-2 प्रश्न सोडले तर बाकीचे इझी आहेत, इझी मॉडरेट आहेत.
2 प्रश्न सोडून द्या, 2 प्रश्न डिफिकल्ट असतील, 2 किंवा 3, आणि त्यातल्या त्यात पण ना म्हणजे एखादं गणित मोठं असतं तर त्याला वेळ लागतो, तर ते आपण साईडला ठेवलं. रिझनिंगचा एखादा प्रश्न आहे, त्याच्यात खूप सारी माहिती आहे आणि मग वर्गीकरण वगैरे करायचं आणि खूप वेळ जातोय, तर तो साईडला ठेवला. म्हणजे 20 पैकी मला तरी वाटतं की एखाद्या मुलाला 15 पडले पाहिजेत, 12 ते 15 मार्क यायला पाहिजे. त्या रेंजमध्ये असेल तर त्याचं सिलेक्शन होऊन जातं. पण तुम्ही म्हणाल की मला 20 पैकी 7 पडले, 8 पडले, तर चान्स कमी आहे. 10च्या वरती गेला पाहिजे, 12-15च्या रेंजमध्ये पाहिजे. 2-3 क्वेश्चन सोडून द्या, 1-2 चुकले तर 12 ते 15. मला वाटतं की जर तुम्ही ही सिरीज कंटिन्यू केली तर तुम्ही 15 पर्यंत तर आरामात पोहोचाल. त्यामुळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी तुम्हाला परत परत तेच सांगतोय. आणि तुम्ही कमेंट केल्याने काय तुमचं नुकसान नाहीये. कमेंट करायला काय जास्तीत जास्त अर्धा सेकंद लागेल, 1-2 अर्धा मिनिट लागेल. फक्त आवडलं, नाही आवडलं, काही चेंजेस पाहिजेत ते कळवा, म्हणजे त्यानुसार आम्हाला नवीन नवीन करता येतील गोष्टी. आता पुढे क्वेश्चन दिलेला आहे, राधा तिच्या पगारातील 40% जेवणावर खर्च करते, 20% घरभाड्यावर, 10% मनोरंजनावर, 10% वाहतुकीवर, तर तिची महिना अखेर बचत 1500 आहे, तर तिचा महिन्याचा पगार शोधा. आता हे स्ट्रेट फॉरवर्ड, 40 आणि 20 60, 10 70 आणि 10 80, म्हणजे तिने काय केलं, 80% खर्च केला. मग आता नॉर्मली पगार 100 आहे, 100 मधला 80 खर्च केला, मग राहिला किती, 20. मग हा राहिलेला 20 म्हणजे किती दिलाय, 1500. मग आपल्याला त्यांनी दिलेले 20 बरोबर 1500, मग 20 बरोबर 1500, तर 100 बरोबर किती, 20 एके 20, 20 पाचा 100, 5 ने 1500चा गुणाकार केला तर एक्सचं उत्तर येईल 7500. 15 पाची 75. डायरेक्ट असं करायचं. पगारात आता हे 80 कुठून आले, 40% जेवण, 20% घरभाडं, 10% मनोरंजन, 10% वाहतूक, हे आले 80. म्हणजे तिने 80 खर्च केला, 100 पैकी 80 खर्च केल्यावरती राहतात 20, मग 20% बचत 1500, तर टोटल किती, अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. दुसरं काय, पर्यावरण करायचंय, पर्यावरण करा, पण हेच सोपं तर कशाला पर्यावरण जायचं, डायरेक्ट असं पण येतं. चला आता पुढचा क्वेश्चन घेऊ. असाच एक क्वेश्चन अजून दिलेला आहे मी. एका व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील 20% मोठ्या मुलाला, उर्वरित उत्पन्नातील 30% लहान मुलाला आणि उर्वरित उत्पन्नातील 10% त्याने दान केले. त्याच्याकडे आता 10,080 शिल्लक आहे, तर त्याचे उत्पन्न शोधा. तर मी मुद्दाम एकामागोमाग हे प्रश्न घेतले. 2 प्रश्नांमध्ये आता फरक काय, इथे सगळ्यात महत्वाचा फरक आहे हा शब्द उर्वरित. उर्वरित, आता हे उर्वरित आल्यानंतर क्वेश्चन बदलतो. मागच्या क्वेश्चन सारखं तुम्ही नाही करू शकत 20 30 50 10 60, 60 गेले 40 बरोबर नाही. उर्वरितचं मिनिंग वेगळं असतं. आता मी तुम्हाला कसं समजवतो बघा. समजा त्या माणसाकडे 100 पगार आहे, तर 100 पैकी त्यांनी 20% त्याच्या मोठ्या मुलाला दिला, म्हणजे 100 पैकी 20 दिला, म्हणजे राहिला किती त्याकडे, 80. तर आता 80 ही उर्वरित आहे. आता उर्वरितचे 30, म्हणजे आता जे 30% येतील ते 100चे नाही येणार, ते 80चे 30% येणार. मग 80चे 30%, मग 80चे 30% म्हणजे 8 त्रिक 24, म्हणजे 24 कमी होतील. मग 80 मधनं जर मी 24 कमी केले तर मग इथे येईल 56. आणि आता उर्वरितचे 10%, मग 56चे 10%, 56चे 10% काय येईल, 5.6. मग हे त्यांनी दान केले, मग हे 5.6 यातनं वजा केले तर इथे आलं 50.4. म्हणजे पगार होता 100, मोठ्या मुलाला दिल्यानंतर राहिले 80, त्यानंतर दान केलं, त्यानंतर लहान मुलाला दिले, दान केले काय जे दिलेले त्यानुसार. आता शेवटी त्याकडे 50.4 राहिला, आणि हा 50.4 म्हणजेच तुमचा आहे 10,080. जर 50.4 10,080 असेल तर 100% किती असतील. आता आपल्याला दिसतंय 504चं डबल 1008 असतं, 500चं डबल 1000, 4चं डबल 8, तिथे पॉईंट आहे, मग तो पॉईंटवाला तिकडे जाईल पार्ट. मग इथे किती येईल तुमचं, 200 येईल. 200 आणि 100चा गुणाकार जर केला तर उत्तर काय येईल, 20,000 या ठिकाणी दिलेले. तर या मेथडने तुम्ही करू शकता. दुसरी मेथड एक्सवाली पण आहे. एक्सवाली मेथड पाहिजे तर ती पण आपण इथे लिहून शकतो तुमची, की त्याचा पगार एक्स आहे. मग पहिले तो काय करतो, 20% देतो, मग 20% देतो तो, मग 80 राहिलं, मग 80 राहिलं, मग आता तो 30 देतो, म्हणजे 70 राहिलं, मग आता तो 10चं दान करतोय, म्हणजे 90 राहिलं. आता हे तुम्हाला आणि मग त्याकडे पैसे किती राहतात, 10,080. हे बघून तुम्हाला आठवत असेल आपण ते एका बागेत आंब्याची झाडं वगैरे नारळाचं ते केलेलं त्याच्यासारखं मांडले मी, तर तसं पण मांडणी करू शकतो आपण. मग याला जर मी सॉल्व्ह केलं तर हे येईल 4, इथे येईल 5, हे 0 0 कॅन्सल, हे 0 0 कॅन्सल,
तर मग खाली माझ्याकडे काय राहिले, 10 100, 100 आणि 5 500. तर माझ्याकडे खाली 500 राहिलेले आणि वरती राहिलेले 4 7 आणि 9. आता 9ने हे कट होतं. 9ने इथे दिला 9 एके 9, परत 9 एके 9, 9 दुने 18चा भाग म्हणजे 9 कट झाला. आता 7ने कट होतं. 7ने भाग दिला इथे 7 एके 7, त्यानंतर 4 राहिले 7 सकम 42, 160 झाले. त्यानंतर 4ने कट होतं 40 मध्ये, मग हे झाले 40 आणि इथे 5 आहे, 10 आहेत आणि इथे 10 आहेत. मग मगाशी जसं मी म्हटलं, हे 500 आणि 40 यांचा जर गुणाकार केला, 500 गुणिले 40 केलं तर मग 5 चोक 20 झाले आणि हे शून्य वाढले, म्हणजे काय उत्तर येणार, 20,000. तर या पद्धतीने पण तुम्ही करू शकता. पर्यायाने करायचं, पर्यायाने करा, म्हणजे असं आपल्याला करता येतं. तर मला वाटतं एवढे क्वेश्चन घेऊयात आज. अजून आहेत माझ्याकडे क्वेश्चनची कमी नाही आपल्याकडे, पण तुमचा रिस्पॉन्स तर येऊ द्या पहिले. रिस्पॉन्स आला की मग मी पुढचे क्वेश्चन पण घेतो. कुठले टॉपिक पाहिजे, टाइम अँड वर्क, टाइम अँड डिस्टन्स, प्रॉब्लेम ऑन ट्रेन्स, तुम्ही सांगा फक्त, सगळं तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहे. चला मग संपूयात सेशन. हे बाकीचे क्वेश्चन आपण नंतर घेऊ. धन्यवाद.